आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार असलेला निलेश चव्हाण याला शुक्रवारी पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना 10 दिवसांनी यश आलं आहे। नेपाळ सीमेवरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। वैष्णवीच्या मुलाची हेळसांड करणं, चुलत्यांसह इतरांना धमकावणं या प्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल होता। वाकड येथील वैष्णवी कसपटे हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे। वैष्णवीचं बाळ निलेशकडे 2 दिवस होतं, ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावलं होतं, अशी तक्रार कसपटे कुटुंबानं केली होती। वाकड येथील वैष्णवी कसपटे हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली। वैष्णवीचं बाळ निलेशकडे 2 दिवस होतं, ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कसपटे कुटुंबानं केली आहे। अशात बाल कल्याण समितीने वैष्णवीच्या बाळाबाबत महत्त्वाची माहिती दिली। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती दिली आहे की पुण्यातील स्वर्गवासी वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी आणि स्वर्गवासी वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कसपटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केलाय। याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कसपटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचं सामाजिक, भावनिक आणि कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे। यापुढे स्वर्गवासी वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कुमार जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कसपटे यांच्याकडे असेल। बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कसपटे यांची असेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।